मित्रांनो नमस्कार। आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण आहे की बऱ्याच दिवसांपासून महिन्यापासून एक सारखा प्रश्न विचारला जातोय की सर आम्ही कन्फ्यूज आहोत की आम्हाला आरोचं पाणी प्यायचं किंवा नाही प्यायचं याच्याबद्दल खूप अपप्रचार आहे वगैरे, तर याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा। मित्रांनो आरोचं पाणी पिणं अजिबात वाईट नाहीये। त्याची कारणं मी तुम्हाला दोन सांगतो, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे। आरो म्हणजे काय असतं पहिलं लक्षात घ्या। आरो म्हणजे बेसिकली फक्त एकच गोष्ट असते की तुम्ही 25 ते 30 वर्षापूर्वी आपण नळाला फडका गुंडाळायचो आणि त्याच्यामधनं आपण पाणी गाळून प्यायचो। त्यावेळेला पाण्याची क्वालिटी खूप चांगली होती आणि त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण कमी होतं। जो काही काडी कचरा असायचा तो आपला थांबायचा आणि आपण त्याच्यामधनं ते पाणी गाळून प्यायचो, बरोबर आहे। त्याच्यानंतर आरो आले। आरो आणि त्या फडकं याच्यामध्ये काय फरक आहे? फडकं हे एक पारंपरिक पद्धत होती आणि आरो ही ऍडव्हान्स पद्धत आहे। आरो म्हणजे आतमध्ये एक मेम्ब्रेन असतो, त्या मेम्ब्रेनमध्ये अशा पद्धतीचं एक विचित्र वेगळं फडकं हे गुंडाळलेलं असतं आणि त्या फडक्याला करोडो लाखो छिद्र असतात। ती छिद्र 0.0001 मायक्रॉनचे असतात। अशा पद्धतीने आरो मेम्ब्रेन बनवलेलं आहे की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पाणी पास होतं आणि पाणी सोडून विरघळलेल्या स्वरूपामधले व्हायरस, बॅक्टेरिया, विरघळलेले न विरघळलेले सगळेचे सगळे आर्सेनिक, हेवी मेटल सगळे पूर्णपणे गाळले जातात। फक्त एकच गोष्ट आहे की जी आरोमांना पास होते ते म्हणजे क्लोरीन वगैरे सारखा जो विरघळलेला गॅस असतो तो पास होतो। तर मुद्दा असा आहे की आरो हे अतिशय ऍडव्हान्स सिस्टीम आहे पाणी शुद्धीकरण करण्याची। जे जुन्या काळामध्ये फडकं वापरायचो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक एवढाच आहे की आरो म्हणजे एक ऍडव्हान्स क्वालिटीचं फडकं आहे, ज्याला पंप लागतो, लाईट लागतो आणि तुम्हाला शुद्ध पाणी करून देतं। आता मुद्दा असा आहे की पाण्यामधले क्षार आमच्या शरीराला मिळत नाही असा मुद्दा, तो कसा चुकीचा आहे ते सांगण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो। मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये साधारणपणे 3 कोटी जनता ही 50 पीपीएमचं पाणी पिते आणि 50 पीपीएमचा पाण्याचा अर्थ काय होतो तर 50 पीपीएम जर तुम्ही टोटल हार्डनेस चेक केली, टोटल हार्डनेस म्हणजे काय? पाण्यामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण। म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांचं म्हणणं काय आहे, जे सो कॉल्ड एक्सपर्ट आहेत, डॉक्टर लोक आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, पाण्यातनं तुम्हाला क्षार मिळायला पाहिजेत। मग जर पाण्यातनं क्षार मिळायला पाहिजेत तर मग त्या क्षारांचं प्रमाण किती आहे? तर मुंबईच्या पाण्यामध्ये, पुण्यामध्ये, गोव्यामध्ये त्याचं प्रमाण हे 35 ते 40 पीपीएम पर्यंत आहे। म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम 40 ते 50 पीपीएम पर्यंत आहेत। आता दुसरा मुद्दा सांगतो की जर का ते पाण्यामधनं 40 ते 50 पीपीएम तुम्हाला मिळतात असं आपण जर मान्य केलं तर आपण त्याच वेळेला आपल्याला पोटॅशियम आणि आपल्याला सोडियम पण पाहिजे। मग ते कुठून मिळतं? ते पाण्यामध्ये तर मिळतच नाही, कारण पाण्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम जवळजवळ नाहीच आहे। असलं तरी अक्षरशः 1 ते 2 पीपीएम पण नसेल। आता पीपीएमचा अर्थ काय होतो? 1 लिटर पाण्यामध्ये 1 पीपीएमचा अर्थ होतो 1 मिलीग्रॅम। मग जेव्हा आपण म्हणतो की माझ्या पाण्यामध्ये 40 पीपीएम हार्डनेस आहे किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम आहे, त्याचा अर्थ होतो 40 मिलीग्रॅम हे तुमच्या पाण्यामध्ये क्षार आहेत। आणि त्याच्यामध्ये जर का एक माणूस ऍव्हरेज 4 लिटर पाणी पित असेल तर त्याला 160 मिलीग्रॅम हे साधारणपणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळतात। त्याच वेळेला आपण सोडियम किती घेतो याचं उदाहरण घ्या। ऍव्हरेज जे काही गुगलमधनं जे मी डेटा काढलेला आहे त्याच्यामधनं त्याने असं सांगितलंय की ऍव्हरेज माणूस 5 ते 6 ग्रॅम मीठ हे दिवसाला खातो आणि मराठवाडा, ग्रामीण भागामध्ये आणि बऱ्याच भागामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे। म्हणजे त्या ठिकाणी 8 ते 9 ग्रॅम मीठ खाल्लं जातं। आता या ग्रॅमचा अर्थ लक्षात घ्या। 8 ते 9 ग्रॅमचा अर्थ होतो की 5 ते 6 ग्रॅमचा अर्थ काय होतो? 5000 मिलीग्रॅम किंवा 8000 मिलीग्रॅम हे मीठ खाल्लं जातं। म्हणजे विरोधाभास बघा की एका बाजूला तुम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम पाण्यामधनं मिळतं असं म्हणता आणि त्याचं प्रमाण आहे 120 मिलीग्रॅम आणि इकडे तुम्हाला 8000 ते 9000 किंवा 5000 ते 6000 मिलीग्रॅम, म्हणजे थोडक्यामध्ये 5000 ते 9000 मिलीग्रॅम हे मीठ आणि काही प्रमाणात पोटॅशियम हे तुम्हाला जेवणामधनं मिळतं। तर म्हणणं असंच आहे की पाण्यामधनं क्षार मिळतात किंवा त्यांची गरज आहे हा शोधच माझ्या मते चुकीचा आहे। मी त्याच्यामधला काही एक्सपर्ट नाहीये, पण मला जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगितलं की पाण्यामधनं तुम्ही जर का मुंबईच्या पाण्यामधनं किती प्रयत्न केला तरी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 160 मिलीग्रॅम हे कॅल्शियम मॅग्नेशियम मिळतात, पण त्याच वेळेला तुम्ही मीठ खाता ते तुम्हाला 8 ते 9000 मिलीग्रॅम एवढं लागतं। याचाच अर्थ असा आला की आपली जी कॅल्शियम मॅग्नेशियमची जी शरीराची जी गरज आहे ती गरज ही पाण्यामधनं पूर्ण न होता ती दुधामधनं, पालक, भाज्या या सगळ्यामधनं पूर्ण होते असा हा मुद्दा आहे। त्यामुळे आरोचं पाणी पिणं वाईट आहे हा